नमस्कार, माझं नाव अभिजित पवार. आज आपण अशा विषयावर बोलणार आहे जो प्रत्येकाच्या मनात चालू असतो. तो विषय म्हणजे लोक काय म्हणते. आपण आज अशा विषयावर बोलणार आहे. एक प्रश्न विचारतो, मनातून उत्तर दे. तू आयुष्यात किती निर्णय सोडलेस फक्त लोक काय म्हणतील म्हणून? आपण रोज जगतो, पण कोणासाठी? सकाळी उठतो, कपडे घालतो, लोक काय म्हणतील. नवीन बिझनेस सुरू करायचा असतं, लोक काय म्हणतील. युट्यूब चॅनल सुरू करायचं असतं, लोक काय म्हणतील. स्वप्न सांगायचं असतं, लोक वेडं म्हणतील. अहो, हे लोक कोण आहेत ज्याची तुला इतकी काळजी आहे? ते तुझ्या आयुष्यात काय करतात? तुझं घर चालवतात, तुझ्या स्वप्नांसाठी झटतात का? तुझ्या अपयशात साथ देतात का? नाही ना. मग त्यांच्यासाठी का जगतोस तू? एक गोष्ट सांगतो, लक्षात ठेव. लोक नेहमीच बोलतात. तू गरीब असलास तर म्हणतात काही करत नाही. तू श्रीमंत झालास तर म्हणतात माज आला आहे. तू शांत राहिलास तर म्हणतात गर्विष्ठ आहे. तू बोललास तर म्हणतात जास्त बोलतो. तू प्रयत्न केलास तर म्हणतात उगाच वेळ वाया घालवतो. तू यशस्वी झालास तर म्हणतात नशीब त्याचं होतं. भाऊ, लोकांना काम नाही, ते बोलतच राहतील तू काही नाही केलं तरी. मग त्यांच्यासाठी थांबणं सोड. विचार कर एकदा, तू जन्माला आला तुझ्यासाठी की लोकांसाठी? तू श्वास घेतोय तुझ्यासाठी की लोकांसाठी? तू स्वप्न बघतोस तुझ्यासाठी की लोकांसाठी? मग आयुष्य का जगतोस लोकांसाठी? भाऊ, तुझ्या आयुष्यावर फक्त तुझा हक्क आहे. लोक येतात, लोक जातात. आज बोलतात, उद्या विसरून पण जातात. तू रोज आरशात बघतोस स्वतःला. त्या दिवशी काय वाटेल जेव्हा आरशातल्याला तू विचारेल का थांबलास, का सोडलं, लोकांच्या भीतीनं हरलास? त्या प्रश्नाचं उत्तर काय देणार? भाऊ, एक सांगतो, लोकांची भीती जन्मापासून नसते, ती शिकवली जाते. लहानपणी काहीतरी केलं, लोक हसले आणि मनात बसलं परत नाही करायचं. शाळेत उत्तर चुकलं, वर्ग हसला आणि मनात बसलं बोलायचंच नाही. एकदा स्वप्न बघितलं, घरचे म्हणाले होणार नाही आणि मनात बसलं सांगायचंच नाही. हळूहळू तू बंद झालास, तू छोटा झालास, तू लोकांच्या मताचा गुलाम झालास. पण भाऊ, ती भीती खरी नाही, ती फक्त मनाचा खेळ आहे. लोक हसतात 2 मिनिटं, मग विसरतात. पण तुझं नुकसान कायमचं होतं. म्हणून त्या भीतीला आजच सोड. आजपासून ह्या 5 गोष्टी कर भाऊ. पहिली गोष्ट, स्वतःचा आवाज ऐक. मनात जे येतंय ते कर, लोकांचा आवाज बंद कर. दुसरी गोष्ट, नकारात्मक लोक सोड. जे नेहमी नाही म्हणतात त्यांच्यापासून दूर राहा. तिसरी गोष्ट, ऍक्शन घे. विचार करत बसू नको. लोक काय म्हणतील विसर आणि सुरू कर. चौथी गोष्ट, चूक होऊ दे, लोक हसतील असू दे. चुकातूनच माणूस घडतो. पाचवी गोष्ट, स्वतःशी वचन दे. आजपासून सांग स्वतःला, माझं आयुष्य माझ्या हातात आहे, लोकांच्या नाही. हो, आयुष्य खूप छोटं आहे. लोकांच्या पिंजऱ्यात बंद राहशील तर एक दिवस असा येईल जेव्हा वेळ नसेल, संधी नसेल, फक्त पश्चाताप असेल. तो दिवस येण्याआधी आज उठ, आजच सुरू कर. आज जग स्वतःसाठी. लोक नाही म्हणतील म्हणू दे, तू चालत राहा. लोक हसतील हसू दे, तू घडत राहा. लोक थांबवतील थांबवू दे, तू जिंकत राहा. लोकांच्या मताने आयुष्य जगला तर शेवटी फक्त पश्चाताप राहतो. स्वतःसाठी जगला तर इतिहास करतो. तर मित्रांनो, असाच आपला व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, एक कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार.